कैलास राना शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ बीन शंभो मज कोण तारी तुझ बीन शंभो मज कोण तारी। आज मी तुम्हाला महाशिवरात्रीची माहिती सांगणार आहे। महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे। हा सण माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी साजरा केला जातो, जो जीवनात व जगामध्ये अंधार व अज्ञानावर मात करण्याचे स्मरण आहे। या सणाची उत्पत्ती 5व्या शतकात झाली आहे असे मानले जाते। काही पुराणानुसार माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर व माता पार्वती यांचा विवाह झाला होता असे मानले जाते। काश्मीर प्रदेशातील काही शिवभक्तांद्वारे या सणाला हररात्री किंवा हेरत म्हणतात। या दिवशी शिव मंदिरे फुलांनी सजवली जातात। मोठ्या संख्येने शिवभक्त मंदिरात शिवाचे दर्शन व पूजन करतात। बेलाची पाने, दूध, पांढरी फुले, काटेधोत्राचे फळ शिवाला अर्पण केले जाते। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप होतो। महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते। असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या मध्यरात्री भगवान शिव तांडव नृत्य करतात, जे विश्वाच्या चक्रीय स्वरूपाचे प्रतीक आहे। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् या गायत्री मंत्राचे पठण शुभदायक मानले जाते। तांडव नृत्याचे साक्षीदार होण्यासाठी भक्त रात्रभर जागे राहतात। जे विष समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शंकरांनी प्राशन केले होते ते अतिशय दाहक असल्याने त्यांना त्याची वेदना होत होती, म्हणून वैद्यांनी त्यांना रात्रभर जागे राहून करण्याचा उपाय सांगितला। देवतांनी त्यांना रात्रभर जागे राहण्यासाठी संगीत वाजवले व नृत्य केले। सकाळ झाली, महादेवांनी देवतांना आशीर्वाद दिला, यामुळे सृष्टी वाचली, म्हणून या दिवसाला आपण महाशिवरात्री असे म्हणतो। आता तुम्हाला मी महाशिवरात्रीची एक गोष्ट सांगते। प्राचीन काळी एक शिकारी होता। तो एका सावकाराचा ऋणी होता। सावकाराने त्याला कर्ज न फेडल्यामुळे घरात बंदी बनवून ठेवले। तो दिवस महाशिवरात्रीचा होता। शिकाऱ्याने सावकाराच्या घरात महादेवाची पूजा व कथा ऐकली। संध्याकाळी सावकाराने त्याला उद्या कर्ज म्हणून सोडून दिले। शिकारी जंगलात दूर एका झाडावर बसला। ते झाड बेलाचे होते। त्या काळी शिवलिंग बेलांच्या पानांनी झाकले गेले होते, हे शिकाऱ्याला माहित नव्हते। तो शिकार येण्याची वाट पाहत बेलाची पाने तोडत खाली टाकत होता। ते शिवलिंगाला अर्पण होत होते। थोड्याच वेळात त्याला हरणाचे एक कुटुंब जंगलातून जाताना दिसले, पण सगळ्या हरिणांनी विनंती केल्यामुळे त्याला त्यांची दया आली व त्याने त्यांना सोडून दिले। रात्रभर उपवास न करत महादेवाची पूजा हे शिकाऱ्याच्या हातून झाली व शिकाऱ्याला मोक्ष मिळाला आणि त्याचा आत्मा शिवलोकात नेला गेला। आणि हा शिकारी पुढच्या जन्मात राजा चित्रभानू म्हणून जन्माला आला। महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हर हर महादेव। धन्यवाद।